आज विटनेसेस टू क्राइस्ट रेझरेक्शन म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार हा आजच्या मननाचा विषय आहे. आणि मी आजचं मनन 3 मुद्द्यामध्ये आखलेलं आहे. पहिला मुद्दा साक्षात्कार शिष्यांना झालेला किंवा जे साक्षीदार आहेत त्यांना झालेला. दुसरा मुद्दा साक्ष, अशा सर्व साक्षीदारांची साक्ष. आणि त्यानंतर हे जे साक्षीदार आहेत त्यांचा स्वनामगार, परित्याग, एन्काउंटर ऑफ द क्राइस्ट विटनेसेस, Christ resurrection witnesses, their witness itself or their preaching and their self-denial. हे 3 मुद्दे आज आपण मननासाठी घेणार आहोत. साक्षात्कार. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य यांची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. त्याने जेव्हा त्यांना समुद्र किनारी बघितलं आणि त्यांना आव्हान दिलं, कॉल दिला, माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला मनुष्य धरणारे करीन. मत्ती ऋषिपटपान 4 अध्याय 18 ते 22 आणि बरीचशी रेफरन्सेस आहेत जे तुम्ही बघू शकता. आणि गालिल समुद्राच्या जवळ हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आमंत्रण केलं. प्रभू येशू ख्रिस्ताची ही शब्द इतके प्रचंड कार्यकारी होते आणि प्रभूचं वचन कोणतंही आपलं कार्य केल्याशिवाय परत येत नाही. आणि हे पण प्रभूचं वचन आपलं कार्य केल्याशिवाय परत आलं नाही. तात्काळ त्यांनी काय केलं, आपली जाळे सर्व सोडलीत, आपली घरदारं सोडलीत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ते गेलेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, माझ्या मागे या. आणि ते सर्व शिष्य त्याच्या मागे गेले. यानंतर योहान सुवर्तमानाच्या 1 अध्यायामध्ये सुद्धा आपण बघतो की इतर शिष्यांना त्याने कसं बोलावलं. चमत्कारिक रीतीने सर्व शिष्यांना बोलावलं आणि असं एक एक करून त्याच्या मागे 12 शिष्य आलेत. अर्थात त्याच्यापैकी एक ज्याने त्याला धरून दिलं तो जरी त्याने त्याच्या मागे गेला पण त्याच्या वास्तविक तो मागे नव्हता. जरी तो त्याचा शिष्य म्हणून गणला जात होता पण तरी तो त्याचा शिष्य नव्हता. जरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत तो राहत होता तरी प्रभू येशू ख्रिस्तापासून त्याचं अंतःकरण दूर होतं आणि सैतान केव्हाच त्याच्या मनामध्ये जाऊन शिरला होता. यानंतर आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर हे 12चे 12 शिष्य हे त्याचे प्रेषित त्याच्या बरोबर होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं जीवन कार्य, त्याची सुवार्ता, देवाच्या राज्याची सुवार्ता तो गाज होत होता. आणि मार्क सुवर्तमान याच्या 1 अध्यायामध्ये 15व्या ते 14व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पश्चाताप करा म्हणून स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ही त्याची सुवार्ता. इतकंच केवळ नव्हे तर त्याचं शिक्षण, प्रकर्षाने देवाच्या राज्याविषयीचं शिक्षण, दाखल्या रूपाने दिलेलं शिक्षण. इतकंच केवळ नव्हे स्वतःच्या जीवनात उतरवलेलं शिक्षण, जसं शिष्यांचे पाय त्याने धुतले. असं सर्व काही या शिष्यांनी बघितलं आणि ऐकलं. आणि ही जवळपास त्यांची ट्रेनिंग होती, त्यांचं प्रशिक्षण होतं. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. जे असाध्य रोग होते ते त्याने बरे केलेत. इतकंच केवळ नव्हे तर मृतातून लोकांना जिवंत केलं, आजारांना बरं केलं. आपल्याला माहित आहे की याईराची कन्या, तिला त्याने मृतातून उठवलं, लाजरसराला मृतातून उठवलं. एका तिरडीवर एका विधवेचा मुलगा चालला होता, मृत त्याची बॉडी होती, त्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने उतरलं. आणि पवित्र शास्त्रामध्ये 1-2 ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याच्याकडे जितके सर्व लोक आले त्या सर्व रोगांना त्याने बरं केलं. पण असं पण पवित्र शास्त्रात आपण वाचतो की अशा काही ठिकाणी तो काही चमत्कार करू शकला नाही, कारण लोक हे त्याच्यावर विश्वास ठेवणारे नव्हते. म्हणून काही का असेना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार त्याने बघितलं. मग शेवटच्या काही
टप्प्यामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याने सांगितलं की मनुष्याच्या पुत्राला जे दुःख होईल त्याला विदेशांच्या हाती देण्यात येतील, त्याचे हाल करतील आणि शेवटी तो मरण पावणार आणि तो उठणार. आणि इतर लोकांना सुद्धा सांगितलं हे मंदिर तुम्ही मोडून टाका, मी तिसऱ्या दिवशी ते पूर्ण बांधीन म्हणून. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, तेही वधस्तंभावरचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवणं, कबर रिकामी असणं, कबरेतनं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर नसणं, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होणं, जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन, या सर्व गोष्टीचे हे यांना साक्षात्कार झाला. त्यांनी स्वतः आपल्या उघड्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी बघितल्या. आणि ती वेळ आली जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते वर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना ती एक मोठी आज्ञा दिली, ग्रेट कमिशन दिलं की तुम्ही संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत ते त्यांना तुम्ही शिकवा. आणि नंतर जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं तेव्हा सर्व शिष्य एकत्र होते, त्यांच्याबरोबर पुष्कळशे लोक सुद्धा होते. आणि या सर्व शिष्यांच्या देखत, या सर्व लोकांच्या देखत प्रभू येशू ख्रिस्त वर घेतला गेला. देवदूतांनी त्यांना सांगितलं की जसा तो वर घेतला गेला तसाच तो परत येईल, तुम्ही त्याला परत येताना सुद्धा बघाल. आणि हा आपला विश्वास आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं. पण प्रभू येशू ख्रिस्ताने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये या सर्व प्रेषितांच्या सेवेची प्रचंड मोठी झलक बघतो. त्या लोकांनी केलेली निर्णय प्रकारची सेवा, प्रीचिंग तर होच, त्यांनी केलीच, पण इतर सर्व जे चमत्कार केलेत ह्या सर्व गोष्टी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि पूर्ण यहूद्यात, यरूशलेमात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की पवित्र सर्व लोक सणानिमित्त यरूशलेमेला पोहोचले होते. सर्व निरनिराळ्या प्रांतातून लोक आले होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे सर्व प्रेषित लोक सुद्धा एका ठिकाणी असताना त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, जीवासारखा पवित्र आत्मा उतरला आणि ते निराळे अन्य भाषामध्ये, जी भाषा त्यांची नाही आहे अशी अन्य भाषामध्ये ते बोलायला लागले. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना पवित्र आत्म्यात सामर्थ्य मिळालं. यावेळेस आपण बघतो की हे जे शिष्य मागच्या ईस्टरच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे लोक घाबरलेल्या परिस्थितीत होते, ज्यांचा पूर्ण विश्वास नव्हता, प्रभूला उठलेला हे ऐकून सुद्धा त्यांचा विश्वास नव्हता. जसा मांस गावामध्ये 2 जे शिष्य चालले होते ते बोलत होते पण त्यांच्या बोलण्यामध्ये तो उठलेला आहे असा विश्वास काही नव्हता. पण पुनरुत्थानाच्या ख्रिस्ताचा साक्षात्कार त्यांना झाल्यानंतर आणि ख्रिस्ताने पवित्र आत्म्याचं भाकीत त्यांच्याविषयी केल्यानंतर या शिष्यांनी संपूर्ण समर्पण या ख्रिस्ताला केलं, त्याच्या सेवेला ते वाहून गेले. आणि ज्या एका हिरिरीने, ज्या एका मोठ्या कळकळीने त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, याचं कारण असं होतं की ख्रिस्ताचा, जिवंत ख्रिस्ताचा साक्षात्कार या सर्व प्रेषितांना झाला. आणि ही फार महत्वाची बाब आहे की ख्रिस्ताचा साक्षात्कार प्रत्यक्षरित्या आपल्याला असा व्हावा की तो आपला अनुभव असावा. खूप इकड तिकडची उदाहरणं मी देऊ शकतो पण मला तुमच्या समोर पावलाचं उदाहरण ठेवायला पाहिजे. पाऊल, त्याचं नाव शाऊल होतं, आपल्याला माहित आहे की पहिले, आणि तो अतिशय कट्टर
ख्रिस्ती लोकांचा विरोधक होता. त्याने परवाना घेतला होता सरकाराकडून आणि त्या अधिकाराखाली तो ख्रिस्ती लोकांना बांधून बंदिशाळेत टाकत असे आणि त्यांना त्रास देत असे. पण अशाच एका मोहिमेवर तो जात असताना आपल्या खेचरावरून तो खाली पडला. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षात्कार त्याला झाला. त्याचा एन्काउंटर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर झालं आणि या एन्काउंटरमुळे त्याचं पूर्ण जीवन बदलून गेलं. We have so many illustrations that whenever people encountered with Lord Jesus Christ, when they came under the light of Lord Jesus Christ, their life was drastically changed. आणि शाऊलाचा पाऊल झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, थोडंसं आत्मपरीक्षण जर आपण केलं तर असा साक्षात्कार आपला झालेला आहे काय? कदाचित आपल्याला असं वाटेल की मी काही खेचरावर बसतो नाही, मी काही पडलो नाही. कदाचित आपण असं असेल की मला काही मोठा लाईट दिसला नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्या स्वप्नात किंवा मला दृष्टांत झाला नाही. पुष्कळशा लोकांना निर्णया प्रकारे हा साक्षात्कार होतो. पुष्कळ लोकांना होतो. पुष्कळ लोकांना पवित्र शास्त्रामध्ये झालेला आहे साक्षात्कार. हल्लीच्या काळामध्ये सुद्धा निर्णया प्रकारे साक्षात्कार होतात. पण ज्या लोकांना हा चमत्कारिक साक्षात्कार प्रभू येशू ख्रिस्ताचा अजून झालेला नाही त्यांच्यासाठी मला हे सांगायला पाहिजे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं ही जिवंत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्ता जिवंत आहे. पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. आणि याच्याविषयी बायबल स्टडीमध्ये आपण ऐकलेलं आहे, बरंच मनन केलेलं आहे की पवित्र शास्त्र काय आहे म्हणून. आणि जर पवित्र शास्त्र आपण वाचतो तर ख्रिस्ताचा साक्षात्कार आपल्याला पवित्र शास्त्रातून होतो. योहानाच्या पुस्तकामध्ये, योहानाच्या सुवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये शेवटच्या काही वचनामध्ये सांगितलेले की ही वचनं या जगामध्ये सर्व काही ख्रिस्ताने केलेली कृत्य जर लिहिली असती तर जगात मावणार नाही एवढी पुस्तकं असती. पण या गोष्टी यासाठी लिहिलेल्या आहेत की तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी. याचाच अर्थ की जर पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे, जिवंत देवाचं वचन आहे, त्यापासून सर्व प्रकारे आपल्याला आशीर्वाद मिळतो. ज्या निर्णय गोष्टी सुधारणूक आपल्या चुका दाखवतं, ते धार्मिकतेविषयी, नीती शिक्षणाविषयी, जजमेंट विषयी आपली खात्री करते, सर्व सत्यात नेतं. हे वचन वाचून आपल्याला ख्रिस्ताचा साक्षात्कार सहज होऊ शकतो जर आपण त्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला माहित की जेव्हा पेत्र हा जेलमध्ये होता आणि जेलची दारं उघडली आणि जेलर घाबरून गेला, तो आपला जीव घेणार होता आणि शेवटी ते पळून गेले नाही. त्याने विचारलं की माझं तारण व्हावं म्हणून काय करू. त्याने सांगितलं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हा साक्षात्कार आपण आज सुद्धा आपल्याला होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. दुसरी गोष्ट आपण बघत आहोत, साक्षात्कार आपण बघितला. दुसरी गोष्ट, या सर्व साक्षीदारांची साक्ष किंवा त्यांचा संदेश, द मेसेज ऑफ ऑल द विटनेसेस टू द क्राइस्ट रेझरेक्शन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी जी सुवार्ता सांगितली ती सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लागलं होतं. आणि इतकंच केवळ नव्हे तर याच्या अगोदर सुद्धा एक झलक, एक नमुना म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अगोदर कामगिरीवर पाठवलं होतं. आपल्याला माहित आहे की त्यांना पुष्कळशी आज्ञा दिली, दोघं जा, पायदनं काढा बाहेर, कोणाच्याकडे काय खाऊ नका वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी. पण हे करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अधिकार दिला होता. सुवार्तेच्या मोहिमेवरती पाठवलं, त्यांना अधिकार दिला होता आणि त्यांना इतका प्रचंड अधिकार दिला होता की ते निरनिराळ्या प्रकारचे चमत्कार सुद्धा करू शकत होते. आणि जेव्हा परत आले तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना सविस्तर सांगितलं की बापरे, आम्ही अमुक अमुक केलं, आम्ही भूतं काढली, भूतांवरती, रोगांवरती त्यांना अधिकार दिला होता. आणि ते खूप आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपला रिपोर्ट दिला. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तात जो पुनरुत्थित होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पूर्ण सामर्थ्य दिलं, इतकंच केवळ नव्हे तर जी आज्ञा दिली त्या आज्ञेमध्ये सुद्धा जे सामर्थ्य होतं
की पृथ्वीच्या शेवटापर्यंत सलोनीत मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे ही जी साक्ष देत ते होते, हा जो संदेश तो देत होते, त्याच्या मागे त्यांचं जे बळ होतं ते पवित्र आत्म्याचं तर बळ होतच, पण जेव्हा ते बोलत होते तेव्हा प्रभू हा स्वतः त्यांच्या बरोबर होता. आणि म्हणून प्रभू त्यांच्या बरोबर होता, प्रभूचं वचन ते सांगत होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते सांगत होते, अशी त्यांची साक्ष होती. प्रचंड मोठी साक्ष होती. आपल्या चर्चेस मध्ये साक्ष देण्याचा प्रकार नाही. मी माझ्या चर्च मध्ये करत असतो. वरली चर्च छोटंसं चर्च आहे, फार चांगले चर्च आहे. एखाद्या रविवारी आम्ही साक्ष देतो, लोकांना चान्स देतो 10-15 मिनिटांमध्ये. काय खूप जुन्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, पण आता ताज्या गोष्टी आपल्यासाठी देवाने ज्या केलेल्या आहेत ते सांगितल्यामुळे. कारण पवित्र शास्त्रामध्ये प्रवेश, आपण भक्ती करतो तेव्हा गीत गाणं, पवित्र शास्त्राचं वाचन देणं आणि साक्ष देणं हा पण प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर ह्या लोकांनी साक्ष दिल्यात आणि त्यांचे साक्षीचा विषय जो होता तो एकच होता की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे, हा मसीहा आहे. ज्याला तुम्ही वधस्तंभावर मारलं तो परत उठला, तो जिवंत आहे, तोच ख्रिस्त तारणार आहे. पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, असा संदेश त्यांनी दिला. संदेश हे देणं वाटतं तितकं सोपं नाहीये. त्याला कारण अशी की जेव्हा या लोकांनी साक्ष दिली, या लोकांनी संदेश दिला, तर त्या तो संदेश जो देत होता त्यांचं जे कॉन्टेंट होतं ते पवित्र शास्त्राच्या चौकटीच्या बाहेरचं नव्हतं. ते जे सांगत होते त्यांची जी स्टाईल होती ती एक्सपॉझिटरी स्टाईल होती. ते देवाच्या वचनाचं प्रवचन करत असत आणि देवाच्या वचनातून, जुन्या करारातून त्यांच्या वचनाला पाठबळ देण्यासाठी रेफरन्सेस ते देत होते. इतकंच केवळ नव्हे तर पवित्र शास्त्रामधली जी माहिती त्यांना हवी होती, जी लागत होती, ती त्यांना माहित होती. म्हणजे पवित्र शास्त्र त्यांना माहित होतं. आणि जुन्या करारात जे सांगितलेलं आहे ते नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये जसं पूर्ण झालेलं आहे याची सुद्धा त्यांना माहिती होती. आणि म्हणून त्यांची जी स्टाईल होती, त्यांची जी पद्धती होती सुवार्ता सांगण्याची, साक्ष देण्याची, ती पवित्र शास्त्राच्या बाहेर नव्हती, त्या चौकटीत ती होती. काही पण अघड-पघड ते काही बोलत नव्हते. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच ते बोलत होते, कारण तारणाचा संदेश त्यांना सांगायचा होता. गलसे 1:28, प्रेषित 2:36. आणि त्यांना जे सांगायचं होतं की हाच जो ख्रिस्त आहे, ज्यांना तुम्ही नाकारलं, तो कोनशिला बनलेला आहे, तो देवास पसंत पडलेला आहे, इमारतीस लागणाराच हा कोनशिला, तोच हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत असताना त्यांनी विश्वासाने हे सांगितलं की ख्रिस्तामध्ये तारण आहे. तारण कोणावर, आकाशात आणि खाली पृथ्वीवर असं कुठलंही नाव दिलेलं नाही. इफिसकराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे की ज्यापासून तुम्हाला तारण प्राप्त होते, केवळ ख्रिस्तापासूनच तुम्हाला तारण प्राप्त होते. आणि त्यांची साक्ष ही गोष्टी स्वरूपात नव्हती, काही पण दंतकथेसारखी नव्हती. त्यांची जी साक्ष होती ती आधारभूत होती पवित्र शास्त्रावर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या प्रॉम्प्टिंगने. पवित्र आत्मा जसं त्यांना सुचवत होता तसं ते करत होते. पवित्र आत्मा त्यांना एखाद्या ठिकाणी जाऊ नये म्हणून सांगत होता, एका ठिकाणी जायचं म्हणून, जसं कर्नेलियसच्या घरी पेत्राला पवित्र आत्म्याने साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तिकडे जा म्हणून. आणि आपल्याला माहित आहे की तिकडे तो गेला आणि सर्व लोकांनी, सर्व घराण्यांनी त्यांच्यावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांचं तारण झालं. म्हणून त्यांची जी साक्ष होती ती साक्ष निडरपणाने ते देत होते. ते घाबरत नव्हते, कोणालाही घाबरत नव्हते.
त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षात्कार इतका प्रचंड अस्सल आणि खरा होता की तो साक्षात्कार, त्याची साक्ष देण्यासाठी ते कोणालाही तत्कालीन अथॉरिटीला सुद्धा ते घाबरत नव्हते. कारण आपल्याला माहित आहे की त्यांना प्रेषितांच्या कृत्य 4 अध्याय प्रेषितांना धर्मसभेपुढे बोलून सांगितलं की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही बोलू नका. त्यांना रात्रभर बंदी शाळेमध्ये ठेवलं आणि त्यांना फ्लॉक करून पाठवून दिलं. पण त्यांनी काय उत्तर दिलं की आम्ही माणसापेक्षा देवाला मानलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही माणसापेक्षा देवाला मानलं पाहिजे. आणि मला काही यावरती ऍप्लिकेशन तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे एवढं एक स्टेटमेंट आपल्याला भरपूर आहे. आम्ही त्यांच्या ऐवजी जर मी म्हटलं तर मी माणसापेक्षा देवाला मानलं पाहिजे. इतकं प्रचंड सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पण पुष्कळदा आपल्याला आपली ख्रिस्ती आयडेंटिटी सुद्धा रिव्हील करायसाठी कठीण जातं. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली पूर्ण फॅमिली बसलेली असताना सुद्धा, दुसरे लोक नसताना सुद्धा तिथं हे देवा अन्न दिलं, तुझे आभार मानतो, येशूच्या नावाने आमेन अशी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला जरा कसं तरी होतं. किंवा चोरून आपण प्रार्थना करून टाकतो. मी पण काही वर्षापूर्वी असं करत होतो. मला देवाने धैर्य दिलं, आता मी करतो. पण आपल्याला आयडेंटिटी, मी ख्रिस्ती आहे. आणि जे लोक आपली आयडेंटिटी रिव्हील करतात आपल्या कामाच्या ठिकाणी, निर्णय ठिकाणी, त्यांचं जीवन ॲट द वर्क प्लेस सुद्धा काही साधन असतं. त्यांना त्या ख्रिस्ती साक्षीची किंमत भरावी लागते. बरेचसे लोक आहेत की त्यांना जे काही प्रमोशन पाहिजे ते मिळत नाही. त्यांचं जे रेटिंग असतं ते त्यांना मिळत नाही. कारण ते ख्रिस्ती आहेत आणि लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की ते ख्रिस्ती आहेत म्हणून. आणि यांच्या साक्षीच्या बाबतीत शेवटची गोष्ट ती ही की आपले ऐकणारे हे कोण आहेत याची कल्पना त्यांना असायची. आणि ती जाणीव मनामध्ये ठेवून ती आपली साक्ष, आपला संदेश, आपले प्रीचिंग करत असत. आणि ही फार महत्वाची बाब आहे. आणि पुष्कळदा कदाचित हे माझं म्हणणं बरोबर नसावं, पण पुष्कळदा अशी चूक होऊ शकते बऱ्याच लोकांकडून की आपले श्रोते कोण आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, कोणत्या प्रकारचे लोक आहेत, हे न जाणता, हे न समजता संदेश देणं. हे लोकांना कल्पना होती कोणते लोक आहेत त्यांच्या समोर तेच लोक होते की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जयोत्सव करून येरुशलेममध्ये घेतलं. हेच लोक होते की जे ओरडून म्हणालेले की आम्हाला बरब्बा पाहिजे म्हणून बरब्बा सोडवा. हेच लोक होते की प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाच्या अवतीभोवती होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ठार मारण्याच्या, वधस्तंभावर मारण्याच्या कटामध्ये हे सुद्धा सामील होते. इथपर्यंतच नाही, पण त्यांची मजल ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अवतीभोवती असताना ख्रिस्ताची चेष्टा ते करत होते. ते म्हणत होते, अरे स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. प्रभू येशू ख्रिस्ताने एलोई एलोई लमा सबक्तनी अशी जेव्हा आरोळी मारली तेव्हा हे लोक म्हणाले, अरे एलियाला बोलवत आहे. त्यांनी निंदा केली, त्यांनी ख्रिस्ताचा छळ केला. हे ख्रिस्ताला मारण्याच्या कटामध्ये हे ख्रिस्त विरोधी होते. आणि या लोकांना सुवार्ता सांगायची हे त्यांना माहित होतं. ख्रिस्ती लोकांना सुवार्ता सांगणं खूप सोपं आहे, नाही का? पण जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अजून समजलं नाही, ज्यांना बायबल माहित नाही, अशा लोकांना सुवार्ता सांगणं कठीण आहे. पण आपला हाच विश्वास पाहिजे जो यांनी पत्करला की ते जे कोणी लोक आहेत त्या लोकांना, त्यांना जी माहिती आहे, त्यांचा त्याच्यावर ज्यावर विश्वास आहे, ते मोशाचं नियमशास्त्र पाळणारे लोक होते. मोशाच्या नियमशास्त्राचं पालन त्यांनी इतकं काटेकोरपणे केलं
की मोशाच्या नियमशास्त्रामध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये भाकीत केलं ख्रिस्ताच्या विषयी तारणारा येईल म्हणून, याचा उलगडा कर्मकांडामुळे त्यांना झाला नाही. आणि पुष्कळ असं होतं की ख्रिस्ती कर्मकांडामुळे प्रत्यक्षात जे पवित्र शास्त्र सांगतं तेच माणसाला कळत नाही, विसर पडतो. याच लोकांना, ख्रिस्त विरोधी असलेल्या लोकांना, जे नियमशास्त्र त्यांना माहित होतं त्याचं आधार घेऊन ते कसं ख्रिस्ताच्या मध्ये पूर्ण झालेलं आहे हे त्यांना पटवून सांगितलं की तोच ख्रिस्त आहे जो जगाचा तारणारा म्हणून आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण किती साक्ष देतो हा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपण कशी साक्ष द्यावी? दोन प्रकारे आपण साक्ष देऊ शकतो आणि दोन्ही प्रकारची साक्ष फार आवश्यक आहे. पहिली साक्ष तोंडाच्या वाटे ख्रिस्ताची सुवार्ता सांग. रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जर ते ऐकणारच नाही तर ते विश्वास कसे ठेवतील? लोकांनी सुवार्ता ऐकली नाही तर ते विश्वास कसे ठेवतील? आणि दुसरी महत्वाची बाब की जी सुवार्ता आपण सांगतो त्या सुवार्तेला पाठबळ आपल्या स्वतःच्या आचरणाचं हवं आहे. आपण म्हणतो की देव प्रीती आहे आणि जर आपण इतरांचा द्वेष करतो किंवा त्रास देतो तर लोकांना नाही कळणार की आपला देव प्रीती आहे. म्हणून एक साधं उदाहरण दिलं. आपले दोन मुद्दे संपलेले आहेत. शेवटचा मुद्दा मी घेत आहे. आणि हे जे साक्षीदार होते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सर्व प्रेषित लोक, या लोकांना सुवार्ता सांगत असताना पुष्कळ त्रास झाला. आणि या त्रासाची सुरुवात तुम्हाला माहित आहे की पहिला रक्तसाक्षी जो झाला तो कोण होता? कोणाला माहित आहे का? पहिला रक्तसाक्षी पवित्र शास्त्रात नवीन करारामध्ये जर कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा. हात वर करून सांगा किंवा कोणी पण सांगा. पहिला रक्तसाक्षी. येस, कोणी सांगितलं? हॅलो, whoever that may be, praise the Lord, God bless you. Yes, God bless you. Yeah, स्टीफन हा पहिला रक्तसाक्षी होता आणि त्याला लोकांनी थोडमार करून मारून टाकलं. प्रचंड, माझ्याकडे ते इमेज होतं, त्याला तोंडमार करून मारून टाकले लोकांनी. एनिवे, पण या लोकांना तिसरा जो माझा मुद्दा आहे की यांना स्वानाकार किंवा स्वार्थ त्याग करावा लागला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावलं की माझ्या मागे या, तेव्हा ते त्याच्या मागे गेले. त्यांनी सर्व त्यांचा व्यवसाय, त्यांचे घरदार सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले. हा एक त्याग होता. पण या त्यागाची दुसरी जी बाजू आहे ती बाजू की त्यांनी इतका त्याग केला, इतका परित्याग केला, इतकं सेल्फ डिनायल केलं की त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मरण सुद्धा आलं तरी त्याच्यासाठी त्यांची तयारी होती. तुम्हाला माहित आहे की त्यांनी सर्व काही सोडलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एकदा शिष्याने म्हटलं सुद्धा की प्रभू, आम्ही तर सर्व सोडून तुझ्या मागे आलेलो आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अगोदर सांगितलं होतं. मध्य कृष्णवर्तमान 16 अध्याय 24 आणि 26 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. जर कोणी माझ्या ख्रिस्ताच्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये जर हे वचन लागू केलं तर त्याचं लागूकरण थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग करून बघा की याचं लागूकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर होऊ शकतं का? येस, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा. तुम्हाला आठवते प्रभू येशू ख्रिस्ताने एक प्रार्थना केली छोटीशी गेत्सेमने बागेमध्ये.
त्याने म्हटलं की प्रभू हा प्याला माझ्यापासून काढून घे, राईट. पण तो दुसऱ्याच वाक्यामध्ये असं म्हणतो, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आत्मनिग्रह, आत्म्याला मागे ठेवायचं, काढून टाकायचं, निग्रह करायचा आणि त्याच्या ऐवजी देवाला समोर ठेवून देवाला प्राधान्य देऊन आत्मनिग्रह. आपला वधस्तंभ उचलून घेऊन, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला वधस्तंभ उचलला, बरोबर आहे ना. आपण ख्रिस्ती लोक, बरेचसे ख्रिस्ती लोक, आणि मला त्याचा अभिमान आहे की वधस्तंभ गळ्यामध्ये ठेवतात, गळ्यामध्ये घालतात. मी पण रविवारच्या दिवशी घालत असतो चर्चमध्ये. सध्या कुठे आहे मला माहीत नाही तो. काही लोक नेहमी आपल्या नेकलेसमध्ये टाकतात, काही लोक माणसं पण ठेवतात. मला मुळीच आक्षेप नाही, मला त्यांचा आदर वाटतो त्या यासाठी की इव्हन वधस्तंभ घेऊन फिरणं सुद्धा काही साधी गोष्ट नाही आहे. लेट मी टेल यू, इट रिक्वायर्स लॉट ऑफ गट्स. त्याला धैर्य लागतं. जे लोक फॅशन म्हणून घालतात इतर लोक, त्याच्याविषयी मी काही बोलत नाही, पण जे बिलिव्हर्स आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे वधस्तंभ गळ्यामध्ये घालतात, प्रेज द लॉर्ड, त्यांना सॅल्यूट करतो मी. पण वधस्तंभ हे मानचिन्ह आहे आपलं, आणि वधस्तंभ मानचिन्ह असल्यामुळे आपण जरी त्याची पूजा करत नाही, कारण मूर्तीपूजा आपण करत नाही, पण वधस्तंभ हे आपलं मानचिन्ह आहे, म्हणून ते मानचिन्ह मात्र आपण आदराने बघायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे. काही काळापूर्वी मी चर्च अंधेरीला घेत असे, सॅमसन अपार्टमेंटला मी राहत असे. 4 नंबरच्या बसनी मी तेव्हा जात असे सॅमसन अपार्टमेंटला. तेव्हा मला असं वाटतं 1-2 सायकली आणि 1-2 स्कूटर होते. माझ्याकडे काही नव्हती स्कूटर, सायकलही नव्हती. 4 नंबर लिमिटेडनी, ज्याच्यावरून मी अंधेरी स्टेशनला उतरून परत रिक्षा घेऊन, बस मिळाली तर, फार कमी पैसे असायचे ना त्या दिवसात, बस मिळाली तर बसमध्ये जायचो. आणि जेव्हा मी सकाळी जात असे तेव्हा पुष्कळशे निरनिराळ्या चौकामध्ये, निरनिराळ्या ठिकाणी ते क्रुसिफिक्स असायचे. आणि ख्रिस्ती लोकांपेक्षा बरेचसे लोक ते दिसले की आपले हात जोडायचे किंवा असं असं करायचे, आणि मला त्यांचा आदर वाटायचा की हे वधस्तंभाला किती मानतात. त्यांची भावना काही पण असो, पण जो आदर ते देतात तो आदर आपण, ख्रिस्ताचा वधस्तंभ आपलं मानचिन्ह आहे. उपासक संगीतामध्ये एक गीत आहे, वधस्तंभ हेच अमुच भूषण सदैव निशाण उभारले. करेक्ट, हे आपलं निशाण आहे, हे आपलं मानचिन्ह आहे. याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला ख्रिस्ताने आपल्यासाठी मोजलेली किंमत ताबडतोब फटकन आपल्या डोक्यामध्ये घुसायला पाहिजे, नंतर करणापर्यंत यायला पाहिजे, आणि तो आदर जागृत व्हायला पाहिजे. ख्रिस्ताने वधस्तंभ उचलला आणि मला अनुसरावे. ख्रिस्ताने म्हटलं की मी देवाचं काम करण्यासाठी या ठिकाणी आलो, तो जो मला सांगतो ते करतो. त्याने अनुसरला, तो त्याचप्रमाणे केलं, त्याने आज्ञा पालन केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे स्वतः करून आपल्याला सांगितलं आणि शिष्यांना सांगितलं, जर तुम्ही माझ्या मागे येऊ पाहता. सुरुवातीला त्याने म्हटलं की माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे करील. तुम्ही मासे धरणारे आहेत, मी तुम्हाला माणसे धरणारे करील. सुरुवातीने त्याला सांगितलं की माझ्या मागे या, पण आता तो म्हणतो जर तुम्हाला माझ्या मागे यायला पाहिजे तर तुम्ही आत्मनिग्रह करा, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरा. आणि शिष्यांनी ते केलं. शिष्यांनी ते केलं. पूर्णपणे स्वतःला बाजूला सारून ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताचा कॉल समोर ठेवून, ख्रिस्ताने ज्या एका मोठ्या अर्थाने म्हटलं की माझ्या मागे या, माझं शिष्य व्हा, माझं आचरण करणारा या, माझ्या आज्ञा पाळा, हे त्यांनी करायला सुरुवात केली. आणि हा जो एक विटनेस शब्द आहे, हा विटनेस शब्द ज्या ग्रीक मूळ भाषेतून ग्रीक घेतलेला आहे, त्याचा अर्थ असा आहे की जे लोक विटनेस आहेत ते एखाद्या गोष्टीवर इतका विश्वास ठेवतात की त्या गोष्टीसाठी आपले प्राण गेले तरी त्या गोष्टीपासून ते परावृत्त होत नाही.
आणि हे विटनेसेस आहेत. हे विटनेसेस साक्षात्कार घेतलेले, साक्ष देणारे, स्वानाकार करणारे हे ख्रिस्ताचे शिष्य आहेत. आणि यांनी मरणापर्यंत त्यांची मजल केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी सोडलं नाही. तुम्हाला माहित आहे की सुवार्ता सांगणं काही साधी तोंडाची गोष्ट नाहीये. माझे अनुभव माझ्या चर्चेसमध्ये, कदाचित होली क्रॉसमध्ये, इतरत्र ज्या ज्या ठिकाणी मी गेलो आणि वर्लीमध्ये मी सांगितलेले आहेत. स्वतःचा मोठेपणा नाही, पण मी ज्याला डायरेक्ट सुवार्ता म्हणतात ती कितीतरी वर्ष केलेली आहे. प्रीचिंग चर्चेसमध्ये करणं आणि बाहेरच्या जगात जाऊन सुवार्ता सांगणं फार मोठा फरक आहे. आणि एल्फिस्टनच्या ब्रिजवरती उभं राहून ट्रॅक्स दिलेत, लोकांनी धक्के दिलेत, शिव्या दिल्यात, मारून टाकण्याची धमकी दिली. एखाद्या नाशिकमध्ये पूर्ण नाशिक कव्हर केलं, लोकांच्या घरामध्ये जाऊन शुभवर्तमान फुकट देणं, एक मत्तेकरू शुभवर्तमान आणि काही ट्रॅक्स. काही लोक घ्यायचे, काही लोक चप्पल काढून मागे यायचे, म्हणायचे जा आणि शिव्या देऊन हाकलून द्यायचे. इतकंच केवळ नाही तर अतिशय वाईट रीतीची धक्काबुक्की गोंडल शहरामध्ये सुद्धा झाली. माझ्याबरोबर दुसरे माझे सहकारी होते. पण ख्रिस्ताच्या साठी दुःख सहन करणं हा आपल्याला वारसा मिळालेला आहे. फिलिप्पी कराच्या पहिल्या पत्राच्या काही शेवटच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं इतकंच केवळ नव्हे तर त्याच्याबरोबर दुःख सहन करणं हा आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. हा एक आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. आणि आपण इतर कारणासाठी दुःख सहन करतो तो निराळा प्रकार आहे. पण ख्रिस्तासाठी, सत्यासाठी जेव्हा आपण दुःख सहन करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये 5व्या अध्यायामध्ये कृष्ण वर्तमानच्या असं म्हटलेलं आहे की जेव्हा लोक तुमचा छळ करतात, तुमच्या नावाने नको ते बोलतात, तेव्हा आनंद आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ फार मोठे आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तासाठी तुम्ही जर दुःख सहन करता, ख्रिस्ताच्या दुःखात तुम्ही सहभागी होता, जरी ते कुठलं एक लवलेश नाहीये, त्या दुःखामध्ये आपला कुठल्याही प्रकारचा वाटा नाही, पण प्रभू म्हणतो की स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. या सर्व लोकांनी खूप दुःख सहन केलं, अतिशय त्रास सहन केला आणि प्रभूने दिलेली आज्ञा त्यांनी कोणीही मोडली नाही. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांनी आज्ञा मोडली नाही. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या त्यांना बाप्तिस्मा, त्यांना आज्ञा मोडली नाही. तुम्हाला जे मी आज्ञा पिले ते त्यांना करायला शिकवा, त्यांनी आज्ञा मोडली नाही. त्यांनी पूर्णपणे देवाची आज्ञा पाळली. पण बहुतेक लोकांचा अंत, त्यांचे जे द्वेष्टे होते, त्यांना त्रास देणारे होते, ख्रिस्ताचे विरोधक होते, त्या लोकांनी त्यांना दंड दिला आणि ते मरणाचा दंड. 2 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, तो मला तुम्हाला दाखवायला पाहिजे आणि त्यानंतर मी एक इलस्ट्रेशन देऊन आजचा संदेश मी बंद करत आहे. एक व्हिडिओ आहे 2 मिनिटाचा, कृपा करून आपण तो बघूया. इज इट रेडी? Shall I tell the illustration till you search? Okay. एक इलस्ट्रेशन आहे. ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असताना आपल्याला दुःख सहन करावं लागतं आणि हे कम्युनिस्ट राष्ट्र जेव्हा होतं, जेव्हा USSR होतं, तेव्हा त्या ठिकाणी कम्युनिझम होतं. त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला माहित आहे की ज्यांची पुस्तकं आपण वाचलेली आहेत, प्रचंड ते मार्क्सिस्ट वगैरे सर्व होते. त्या लोकांनी, ते लोक ख्रिस्ती लोकांना पकडत असत, मारत असत. एकदा 10-12 ख्रिस्ती लोकांना पकडून त्यांनी आणलं, एका लाईनीमध्ये उभं केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो आणला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो आणून सर्वांच्या समोर तो नेला आणि त्यांना सांगितलं, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या फोटोवर तुमका तुम्ही आणि सांगा की आम्ही तुला काय मानत नाही म्हणून. सर्व लोक घाबरले. जर तुम्ही तसं करणार नाही तर मागे सर्व सैनिक होते, ते दणादण गोळ्या घालणार होते. गोळ्या, बंदुकी त्यांच्या सज्ज होत्या.
त्यांनी फोटो घेतला आणि त्यांच्या समोर घ्यायला गेले. आणि तुम्हाला माहित काय झालं? एक 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 करोड बहुतेक लोक त्यांच्यावर थुंकलेत आणि सांगितलं की नाही, पेत्राच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पदग्रथनाच्या अगोदर जे त्याचं जीवन होतं त्याने जसं नाकारलं तसं पुष्कळ या सर्वच लोकांनी नाकारलं. परिणाम काय झाला माहित आहे? तिथला जो कमांडर होता तो म्हणे, अरे तुम्ही जर खरे ख्रिस्ती म्हणून जीवन जगू शकत नाही तर खरे कम्युनिस्ट म्हणून तर कधीच जगणार नाही. तरी त्यांना कोळ्या झाल्या. अरे रेडी? येस. दुसरं एक उदाहरण देतो आणि ते उदाहरण एक पुस्तक होतं. मी साधारण 1975-76 साली ते वाचलेलं आहे. तुमच्यापैकी बरेचसे लोक तेव्हा नव्हते. त्या पुस्तकाचं नाव होतं सर्जी कार्डाकॉव आणि हा एक रशियन नॅव्हल प्रचंड मोठा ऑफिसर होता. अशा काळामध्ये तो जन्माला होता की जेव्हा मुलं झाली, काही विशिष्ट वर्षाची ती झाली की मग ते निरनिराळ्या होम्समध्ये जात असत त्यांच्या एज प्रमाणे. आणि आई वडिलांबरोबर ते काही राहू शकत नव्हते, जरी आई वडील ख्रिस्ती असायचे. आणि अगोदर सर्व लोक ख्रिस्ती होते त्या ठिकाणी, चांगले विश्वासणारे होते. आणि हा चांगला तरुण होता, कसलेलं शरीर होतं, व्यवस्थित होता. तो बढती होत गेली 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 गेली. पण हा ख्रिस्ती कुटुंबामध्ये ते ख्रिस्ताचं बीज वचनाचं त्याच्यामध्ये पेरलेलं होतं. पण तो कम्युनिस्ट झाला आणि कम्युनिस्ट अधिकारांखाली तो काम करत होता. आणि जेव्हा तो अतिशय वरच्या पोस्टला पोहोचला, त्याच्याबरोबरचे असे तरुण बाण जे सर्व नॅव्हल ऑफिसर्स होते, त्यांचा कंपूंचा कंपू, त्यांना एक कमिशन देण्यात आलं होतं की ज्या ठिकाणी भूमिगत चर्चेस आहेत ते चर्चेस त्या ठिकाणी जायचं, त्या लोकांना पकडायचं, मारायचं आणि तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा. आणि हे जात असत, हुडकून काढायचे भूमिगत चर्चेस आणि वाईट रीतीने मर्सिलेसली लोकांना मारत असत, कधी कधी मारून सुद्धा टाकत असत. सर्व धुळधाण करायची त्यांच्या त्या रूमची, भूमिगत चर्चेसची. हा जात असे, कसलेले माणसं वाईट रीतीने निर्दयीपणे मारायची. आणि एक मुलगी त्या ठिकाणी होतं, तिचं नाव नताशा. नताशा इज अ रशियन नेम. नताशा नावाची तरुण मुलगी होती. हा ज्या ज्या भूमिगत चर्चेस मध्ये गेला त्या 3 ठिकाणी मार खाऊन सुद्धा चर्चला उपस्थित होती. ते याच्या नजरेस आलं आणि शेवटी तो म्हणाला, अरे काय तुम्ही मारता, ती अजून येते बाकीच्यांना सोडा म्हणे. आणि त्याने तिला प्रचंड मारलं, वाईट रीतीने अर्धमेले करून तिला सोडून दिलं आणि निघून गेला. पण त्याच्या मनामध्ये चुरचूर लागली की असं काय त्या मुलीमध्ये आहे की जे तिला परत परत भूमिगत चर्चमध्ये आणत असे. आणि ख्रिस्ती आहे ती, म्हणजे माझ्यात नाहीये. माझ्यामध्ये एवढी ताकद असून सुद्धा माझी ताकद तिला चर्च पासून येण्यासाठी थांबू शकली नाही. तिच्यात काय आहे जे माझ्यात नाही म्हणून. आणि त्याच्या मनात खळबळ 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 सुरू झाली. पुष्कळ त्याने प्रयत्न केले निघून जाण्याचा आणि याचा विचार करत होता की काय करायचं म्हणून. शेवटी तो इतका रेस्टलेस झाला एका दिवशी आणि शिपवर असताना त्याने रात्री कोणाला न कळत सर्व जी उपकरणं स्वतः घ्यायची, स्वतःचं तापमान, समुद्राचं तापमान याचं मोजमाप करून सर्व काही कुठेतरी काही मिळेल का म्हणून जवळपास एखादं ठिकाण म्हणून त्याने समुद्रात उडी घेतली. पण तो इतका क्षीण झाला पोहून शेवटी तो अनकॉन्शियस झाला. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो एक ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये कॅनडाला मध्ये होता. सुकेट नावाची एक ख्रिश्चन नर्स त्याच्याजवळ बसली होती आणि तिने देवाची सुवार्ता तुला सांगितली की तू कसा या ठिकाणी आम्हाला कुठे सापडला. तो म्हणून कसा किनाऱ्यावर लागला, अनकॉन्शियस होता म्हणून. तेव्हा त्याला कळलं की माझ्या मनामध्ये जी खळबळ आहे ती ख्रिस्तामुळे होती. ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला. ज्या दिवशी त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला, ख्रिस्ताचा एक साक्षीदार म्हणून तो जगायला लागला. एके दिवशी रस्त्याने जात असताना 2 रशियन सिव्हिलियन ड्रेसमध्ये उंच पुढे तगडे त्याला जवळ म्हणून आले, इफ यू विल नॉट कीप क्वाइट वी विल मेक यू क्वाइट. त्याला गव्हर्नमेंटनी सुरक्षा दिली, काही चाललं नाही. एका दिवशी केवळ 23 वर्षाचा तो असताना दुरून कोणीतरी त्याला गोळी झाडली आणि तो मरण पावला.
सर्जी कारडा आहो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य सर्व रक्तसाक्षी झाले. त्यांनी इतका स्वानाकार केला की शेवटी ते रक्तसाक्षी झाले. माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा संदेश मला माहित नाही, थोडा लांबला कदाचित, पण माझ्या मनावर जे होतं ते मला तुम्हाला शेअर करायचं होतं की विटनेस म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलेले लोकच नाही, पण विटनेस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यांचा साक्षात्कार ख्रिस्ताचा घेऊन आपली साक्ष देऊन स्वानाकार करून मरेपर्यंत ख्रिस्ताच्या मागे जाणं.